दर कसा आहे आणि मशागत कशी करावी लागते? मशागत तर खूपच आहे, खर्च खूप आहे. 50-60 हजार रुपये एकरी खर्चही झाला. भाव तर काहीच नाही, 100 रुपयापासून 500 रुपयापर्यंत भाव आहे. मग आता भाव नाहीये, मग मशागत करावी लागते. तर अंदाजे खर्च किती आला? आपण किती एकर मध्ये कांदा पेरला तर किती उत्पन्न झालेलं आहे? 1 एकर कांदा केलेला आहे. किती निघाला आणि काय भाव चालू आहे सध्या आणि काय आपल्याला अपेक्षित होतं? भाव कमीत कमी 2000 रुपये पाहिजे कांद्याला. काय सांगाल सध्या कांद्याचे दर कसे आणि कांद्याच्या मशागतीला किती खर्च आलेला आहे आणि उत्पन्न किती होत आहे तुम्हाला? कांद्याला तर खर्च खूपच आहे. 3-3.5 हजार रुपये किलोचं बी आहे. 3 किलो बियाणे म्हणजे 9000 रुपये खर्च तो येतो. आणि खताचा जर पकडला तर 20,000 रुपये खताचा खर्च आहे. लागवडीचा खर्च आहे 12,000 रुपये एकर. काढणीचा खर्च आहे 12,000 रुपये एकर. 24,000 रुपये ते होतात. जवळपास 50-60 हजार रुपये खर्च येतो. आणि कांदे निघले 150 क्विंटल. त्याला भाव चालू आहे कमीत कमी आता 100 रुपयापासून तर 500 रुपयापर्यंत फक्त. त्याच्यामध्ये 1 रुपया सुद्धा शेतकऱ्याला मिळत नाही. त्याला कमीत कमी भाव पाहिजे होता 2000 रुपये क्विंटल, तेव्हा थोडेफार पैसे उरले असते. बरं, मग आता याचा खर्च निघतो का किंवा मग काय वाटतं आपल्याला याबद्दल समजा? नाही, ह्या भावात तर खर्च निघतच नाही ना. ह्या भावात खर्च निघतच नाही. साधारणतः कसा खर्च आहे त्याला? काढण्याला कसा येतो किंवा त्याला टाकायला कसा येतो किंवा बी बियाण्याचा खर्च कसा आहे? बियाण्याचा खर्च 3000 रुपये किलोचं बियाणं आहे. 9000 रुपयाचे बी लागलेलं आहे त्याला. नंतर रोप टाकणे, त्याला रोपाला खत पाणी, फवारणी, निंदणी, खुरपणी. कांद्याच्या लागवडीचा खर्च आहे 12,000 रुपये एकर. काढणीचा खर्च आहे 12,000 रुपये एकर. ट्रॅक्टरचं भाडं, ट्रॅक्टरची मेहनत, सगळं 60-70 हजार रुपये पण खर्च जातो त्याचा. काय वाटतं मग याबद्दल सरकारनं काय करावं? भाव हमी भाव पाहिजे याला, कमीत कमी 2000 रुपये क्विंटल. आता किती वाटतं? आता 500 रुपयापर्यंत भाव आहे फक्त. काय नाव आपलं? रघुनाथ महादेव देसाई. काय सांगाल मावशी, सध्या कांदे काढलेले आपण, कांद्याचे दर कसे आणि किती खर्च येतो विकण्याला आणि कशी मशागत लागते? हो, करून आमचे असे कष्ट गुडघे दुखत आहे आता सध्या बी. पहिल्यापासून तर तेच करीत आलो ना, आता तेच आहे. आता तेवढं काही एवढं बरं चाललं म्हणलं, कांद्याचा भाव बिव येईल तर ते बी काहीच नाही, असंच आहे. आता हे सगळे घरात गोडे पिकअप करून बाया आणावं लागत्या. त्याला 700-1000 रुपये द्यावं लागते खेपीला बाया आणायला. जारचं पाणी त्यांना प्यायला, उजून त्यांना इथं येऊन बी सावल्या करा, हे करा, असं खर्च आहे. शेतकऱ्यांना काय करायचंय? काय भाव मिळतो सध्या? शेतकऱ्याचं आहे 100-500, 100 पासून तर 500 लोक फक्त. आणि याच्यात आता निमे सडत एक पडत ते सांगता येणार नाही. आता बाया लावून उजून काम करून घे नाही, एवढं घर उतरून होतं कसं? बरं, खर्च किती आला आणि तेवढा खर्च निघतो का? खर्च निघतच नाही, घरातून घाला लागत. शेतकऱ्याला असं झालं ना, जर प्याल सुद्धा काही राहिलं नाही, असं झालं आता. काय अपेक्षा होती एवढं तुम्ही आता कांदा काढलेला? आम्हाला वाटलं होतं निदान काही ना काही, निदान 4-2 लाख झाली पाहिजे एवढी एकारात निदान. तर ते लाख होते का नाही ते सांगता येणार नाही. हातात येऊस तर पैसा सरकारकडून काय मागणी? सरकारकडून माहिती समजा असं 2-2.5 हजार लोक गेला पाहिजे कांदा. काय निदान माझं नाव रुक्मानबाई नाव? नरुडे.
कांद्याला भाव नाही ना आपल्या. कांद्याचा फोटो पडाले काय